तर नमस्कार मंडळी, नवीन दिवस नवीन ब्लॉग. नेहमीप्रमाणे सकाळी निघलो दुकानावर. आज खूप ऊन लागत होतं, पण काय जबाबदाऱ्या आणि आपला संघर्ष दोन्ही पार पाडायचं आहे म्हणून निघलो. दुकानावर गेल्यावर आपली सोन्या वाट पाहत होता. हा आपला भाऊ आहे सोन्या. तो आला होता ज्यूस प्यायला. तो पण व्लॉगर आहे आणि खूप छान व्हिडिओ बनवतो. रस प्यायला ये म्हणलं माय. आपण हाटलीवर बसत होतो, रस पेत होतो. नेहमीप्रमाणे विजय आला संध्याकाळी. तो समोसा टेस्ट करणार होता आज. म्हणला मैऱ्या एक नंबर विषय झालेला आहे. आणि खरंच आज आपला समोसा छान झालेला होता, कारण आपला जिलेबी बाईंनी खूप छान समोसा बनवलेला होता. आपण जिलेबी पण स्टार्ट केलेली आहे आणि समोसा पण स्टार्ट केलेला आहे. दोन्ही खूप छान झालेलं होतं. आणि दुपारी झालं वारं सुरू. खूप पावसाचं वातावरण झालेलं होतं. आणि याच वातावरणामध्ये ना चहाला कस्टमर वाढलं. इतकं वारं सुटलेलं होतं आणि काही काम करायचं टेन्शन आलेलं होतं, कारण आपल्याकडं तंबू पण नव्हता आज. आणि नेहमीप्रमाणे मग आपलं लागलं कामाला. हे पहा, सगळं उडून चाललेलं होतं. खतरनाक वातावरण झालेलं होतं आणि खूप धूळ वगैरे आलेली होती. पण सगळ्या गोष्टींवर मात करून आपल्याला काय कस्टमर करायचं होतं, म्हणजेच आपला दुकानधंदा वाढवायचाच होता. आणि मग संध्याकाळी गेलो आपण चिकन आणायला. शेठ म्हणले आज चिकन खायचं. मग नेहमीप्रमाणे संध्याकाळी आपण दुकान आवरलं आणि निघालो घराच्या दिशेने. पण आपल्याला जायचं होतं सलून मध्ये. सध्या व्लॉग शूट करायला काही टाइम भेटत नाही, पण जसं होईल तसं मी शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तर कसा वाटला व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.